ब्रेकअप. फक्त हा शब्द जरी ऐकला ना, तरी अनेकांच्या पोटात असा गोळा येतो. खरंय. नात्याचा शेवट ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आतून पूर्णपणे हलवून टाकते. हां. सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि एक मोठी पोकळी निर्माण होते. आज आपण याच वेदनेबद्दल बोलणार आहोत, पण जरा वेगळ्या अँगलने. सायकोलॉजीच्या नजरेतून. अगदी. बरोबर. कारण दुःख होणं, रडणं हे सगळं म्हणजे नैसर्गिक आहे, पण अनेकदा आपण त्याच भावनिक चक्रात अडकून पडतो. हो. आजची आपली चर्चा यावर आहे की या दुःखाच्या पलीकडे जाऊन आपल्या विचारांना एक नवी आणि सकारात्मक दिशा कशी देता येईल. कारण भावना येतात आणि जातात, पण विचार ते आपल्या नियंत्रणात असू शकतात. अगदी. आणि म्हणूनच आम्ही आज सायकोलॉजी टुडे या मासिकातला एक लेख निवडला आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर क्लो कार्मायकल. यात त्यांनी ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही ठोस मानसिक तंत्र सांगितली आहेत. म्हणजे केवळ वेळेनुसार सगळं ठीक होईल असं न म्हणता आपण स्वतःहून ते ठीक होणं कसं घडवून आणू शकतो यावर लक्ष देणार आहोत. आणि या लेखात 3 खूप महत्वाच्या रणनीती आहेत. पहिली म्हणजे आपल्या प्राक्तन जोडीदाराबद्दलच्या काही भ्रामक कल्पनांमधून बाहेर कसं पडायचे. अच्छा. दुसरी, जुन्या आठवणींच्या जागी नवीन अनुभव कसे निर्माण करायचे. आणि तिसरी आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची, कोणती? आपल्याच भूतकाळातून सध्याच्या वेदनेवर मात करण्याची ताकद कशी मिळवायची. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे जो लेखात डोळे उघडा या नावाने दिला आहे, म्हणजे वास्तवाला सामोरं जाणं. ब्रेकअप नंतर होतं काय की आपल्याला त्या व्यक्तीची फक्त चांगली बाजू आठवत राहते. त्यांचे चांगले क्षण, त्यांच्या चांगल्या सवयी. हो, जणू काही आपण गुलाबी चष्म्यातून त्यांच्याकडे पाहतोय. अगदी गुलाबी चष्म्यातून. आणि हे खूप स्वाभाविक आहे. आपला मेंदू आपल्याला त्रासदायक आठवणींपासून वाचवण्यासाठी चांगल्या आठवणींना प्राधान्य देतो. याला मानसशास्त्रात काय म्हणतात, त्याला आयडियलायझेशन म्हणतात. आयडियलायझेशन. हो, म्हणजे आपण त्या व्यक्तीची एक इतकी आदर्श प्रतिमा मनात तयार करतो की ती वास्तवापेक्षा खूप वेगळी असते. ही एक प्रकारची मानसिक ढाल असते, पण तीच आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. बरोबर. मग या आयडियलायझेशनमधून बाहेर कसं पडायचं? लेखात एक खूप थेट पण कदाचित थोडा विचित्र वाटणारा उपाय सांगितलाय. तो कोणता? तो म्हणजे अशा टॉप 5 गोष्टींची यादी करा जेव्हा तुमच्या प्राक्तन जोडीदाराने तुम्हाला दुखावलं, निराश केलं किंवा तुमची फसवणूक केली. बापरे. पण मला एक प्रश्न पडतोय, हे जरा कठोर नाही का वाटत? म्हणजे नातं नुकतंच तुटलंय आणि आपण आता मुद्दामून वाईट गोष्टी आठवायच्या. याने मनात कडवटपणा नाही का वाढणार? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या पद्धतीचा उद्देश अजिबात द्वेष किंवा कडवटपणा निर्माण करणे नाहीये. याचा उद्देश आहे संतुलन साधणे. संतुलन. हो. तुमचा मेंदू तुम्हाला फक्त चांगली बाजू दाखवत आहे. ही यादी त्याला दुसरी तितकीच खरी बाजू दाखवण्याचं काम करते. हे त्या गुलाबी चष्म्यावरची धूळ साफ करण्यासारखं आहे. अच्छा. वास्तवात कोणतंही नातं किंवा व्यक्ती परिपूर्ण नसते. जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचं अवास्तव आकर्षण कमी होतं. अच्छा, म्हणजे हा एक रियालिटी चेक आहे. हो. मग या यादीत नेमकं काय लिहायचं? म्हणजे समजा नात्यात फार काही टोकाचं वाईट झालं नसेल, पण परिस्थितीमुळे ते तुटलं असेल तर मग उणिवा कशा शोधायच्या? उत्तम मुद्दा. उणिवा म्हणजे फक्त मोठ्या चुका किंवा भांडणं नाहीत. यात अशा गोष्टीही येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला नात्यात एकटं वाटलं असेल. उदाहरणार्थ लेखात म्हटल्याप्रमाणे जर समोरच्या व्यक्तीने नात्यासाठी वचनबद्धता म्हणजे कमिटमेंट दाखवली नसेल तर ही एक खूप मोठी उणीव आहे. बरोबर. किंवा कदाचित ते तुमच्या भावना कधी समजून घेत नव्हते, किंवा जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते तुमच्यासोबत नव्हते. या गोष्टी वरवर लहान वाटल्या तरी नात्याच्या पायाला पोखरत असतात. आणि जर काहीच आठवत नसेल तर, कारण कधीकधी मन ते सगळं विसरायचा प्रयत्न करतं, तेव्हा लेखात सुचवल्याप्रमाणे आपल्या एखाद्या जवळच्या विश्वासू मित्राची किंवा मैत्रिणीची मदत घ्या. हो, हे चांगलं आहे. कारण अनेकदा ते आपल्या नात्याकडे त्रयस्थपणे पाहत असतात. त्यांना त्यातील समस्या आपल्यापेक्षा जास्त स्पष्टपणे दिसलेल्या असतात. ते तुम्हाला आठवण करून देऊ शकतात की, अरे आठवते का त्या दिवशी तू किती रडत होतीस? किंवा तो तुझ्या वाढदिवसालाच कसा विसरला होता. अगदी. आणि इथे एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट येते. लेखात असं सुचवलं आहे की ही यादी तयार झाल्यावर ती तुमच्या फोनचा स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवा. अरे वा. हे ऐकायला खूपच विचित्र वाटतं नाही का? म्हणजे सतत त्या वाईट गोष्टी बघायच्या. हो, सुरुवातीला हे विचित्रच वाटेल, पण यामागचं मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. याला पॅटर्न इंटरप्ट म्हणतात. पॅटर्न इंटरप्ट. हो,
म्हणजे जेव्हाही तुम्हाला तुमच्या प्राक्तन जोडीदाराची चांगली आठवण येईल आणि मन उदास होईल, तेव्हा तुम्ही नकळतपणे फोन उचलाल आणि समोर तुम्हाला ती यादी दिसेल. ती तुम्हाला आठवण करून देईल की थांब, तू ज्या व्यक्तीची आठवण काढत आहेस ती व्यक्ती तितकीही परिपूर्ण नव्हती. हा तुमच्या विचारांच्या प्रवाहाला एक छोटासा ब्रेक आहे, जो तुम्हाला पुन्हा वास्तवात आणतो. ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या प्राक्तन जोडीदाराला देव्हाऱ्यातून काढून जमिनीवर आणलं. हा पहिला आणि महत्वाचा टप्पा झाला. बरोबर. पण मग घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक वस्तूत ज्या आठवणी आहेत, त्यांचं काय करायचं? तुम्ही ज्या कॉफी शॉपमध्ये नेहमी भेटायचात, जो सिनेमा तुम्ही एकत्र पाहिला होता, किंवा रेडिओवर अचानक ते गाणं लागलं तर? या आठवणी तर सतत टोचत राहणार ना? अगदी. आणि हाच आपला दुसरा मुद्दा आहे. याला एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स म्हणतात. आपलं वातावरण आपल्या भावनांवर खूप मोठा परिणाम करतं. हो ना. जुन्या आठवणींशी जोडलेल्या जागा आणि वस्तू दुःख कमी होण्याची वाढवतात. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, मेंदूला नवीन संदर्भ देणे, नवीन आठवणींनी भरणे. आणि त्यासाठीच लेखात दुसरा उपाय सांगितला आहे, जाणीवपूर्वक नवीन आणि सकारात्मक अनुभव निर्माण करणे. असे अनुभव ज्यांचा तुमच्या प्राक्तन जोडीदाराशी काहीही संबंध नाही. म्हणजे जुन्या आठवणी पुसून टाकता येत नाहीत, पण नवीन आठवणींनी त्यांना मागे ढकलता येतं. बरोबर. यामागचं विज्ञानही खूप रंजक आहे. आपला मेंदू सतत नवीन गोष्टी शिकत असतो. नवीन जोडण्या म्हणजे न्यूरल पाथवेज तयार करत असतो. अच्छा. जेव्हा आपण नवीन अनुभव घेतो तेव्हा आपण मेंदूला एक सूक्ष्म संदेश देत असतो की आयुष्य अजून संपलेलं नाही, आनंदाचे आणि उत्साहाचे नवीन मार्ग आहेत. हे त्या पोकळीत नवीन सकारात्मक गोष्टी भरण्यासारखं आहे. लेखात याची काही छान उदाहरणं दिली आहेत. पहिलं म्हणजे प्रवास, एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाणे. हो. आणि प्रवास का प्रभावी ठरतो याचं कारण म्हणजे तिथे जुन्या आठवणी नसतात. खरंय. प्रत्येक गल्ली, प्रत्येक दुकान, प्रत्येक चेहरा नवीन असतो. यामुळे तुमचा मेंदू भूतकाळात रमण्याऐवजी वर्तमानात जगायला लागतो. नवीन जागा शोधणं, तिथल्या लोकांशी बोलणं, यात तुम्ही इतके गुंतून जाता की जुन्या विचारांना जागाच मिळत नाही. तुम्ही अशा आठवणी तयार करता ज्या फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या असतात. दुसरं उदाहरण आहे एखादा नवीन छंद जोपासणे किंवा एखादा कोर्स करणे. म्हणजे जी गोष्ट करायची इच्छा खूप दिवसांपासून होती, पण वेळ मिळाला नव्हता. अगदी. समजा तुम्हाला गिटार शिकायचं होतं, किंवा एखादी नवीन भाषा, किंवा अगदी बेकिंग. हो. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक, तुमचं लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित होतं, आणि दुसरं, तुम्हाला एक नवीन ओळख मिळते. अच्छा. तुम्ही फक्त कोणाचे तरी प्राक्तन राहत नाही, तर तुम्ही एक गिटारिस्ट किंवा एक बेकर बनता. हे तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाचं असतं. आणि तिसरं उदाहरण जे मला खूप आवडलं ते म्हणजे एखादी उत्कंठावर्धक कादंबरी वाचण्यात स्वतःला गुंतवून घेणे. याला मानसशास्त्रात नॅरेटिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. नॅरेटिव्ह ट्रान्सपोर्टेशन. हो. जेव्हा तुम्ही एखाद्या कथेत पूर्णपणे रमून जाता तेव्हा तुम्ही काही काळासाठी तुमचं दुःख, तुमचं वास्तव विसरून जाता. हे पळवाट काढण्यासारखं वाटेल, पण ही एक खूप निरोगी पळवाट आहे. ती तुमच्या मनाला त्या सततच्या विचारांपासून एक आवश्यक विश्रांती देते. म्हणजे थोडक्यात एक नवीन वास्तव निर्माण करणे, जे प्राक्तन जोडीदाराशिवायही आनंदी आणि परिपूर्ण असू शकतं. अगदी. पण हे सगळं करताना एक भावना मनात खूप प्रबळ असते, मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. असं वाटतं की हे दुःख, ही वेदना कायमची आहे. या भावनेचं काय करायचं? अरे, हीच भावना सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण ती आपल्याला काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखते. बरोबर. ती आपल्याला सांगते की काहीही करून उपयोग नाही, तू असाच दुःखी राहणार आहेस. या निराशेच्या भावनेला आव्हान देणं खूप गरजेचं आहे, कारण ही भावना खरी नसून त्यावेळच्या मानसिक स्थितीचा तो एक परिणाम असतो. मग या भावनेला आव्हान कसं द्यायचं? यावर लेखात तिसरा आणि खूप शक्तिशाली उपाय सांगितला आहे, आपल्या मागच्या ब्रेकअप्सची आठवण करणं. अरे बापरे. सुरुवातीला हे ऐकून वाटेल की अरे देवा, आता अजून जुन्या जखमा खरवडून काढायच्या का? बरोबर. पण इथे मुद्दा दुःख आठवण्याचा नाहीये, तर त्या दुःखातून आपण कसे सावरलो हे आठवण्याचा आहे. अच्छा. हा काही साधा विचार नाहीये, ही स्वतःच्याच भूतकाळातील शक्तीची आठवण आहे. आपण अनेकदा विसरतो की आपण किती कठीण प्रसंगातून गेलो आहोत. हे स्वतःच्याच डायरीचं पान उघडून अरे वाह, मी हे करू शकलो होतो, हे पुन्हा वाचण्यासारखं आहे. लेखात एक खूप छान उदाहरण दिलंय, शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करा. आठवतंय? हो. त्यावेळीही कदाचित असंच वाटलं असेल की हीच ती किंवा तो व्यक्ती आहे आणि तिच्याशिवाय जगणं अशक्य आहे.
किती रडलो असू आपण तेव्हा. हो, त्यावेळच्या भावना खूप तीव्र असतात. वाटतं की जगच संपलं. पण नंतर काय झालं? काही नाही. हळूहळू काळाच्या ओघात आपण त्या दुःखातून बाहेर पडलो. आयुष्य पुढे गेलं. आपण नवीन मित्र बनवले, नवीन गोष्टी केल्या. आणि मग आपण एका नवीन व्यक्तीला भेटलो, कदाचित आपल्या आताच्या प्राक्तन जोडीदाराला. अगदी. आणि तेव्हा आपल्याला जाणवलं की आपण मागच्या ब्रेकअपमधून पूर्णपणे सावरलो होतो. हाच अनुभव, हीच आठवण म्हणजे आपल्या लवचिकतेचा, म्हणजे रेझिलियन्सचा पुरावा आहे. अगदी. यालाच एव्हिडन्स बेस्ड थिंकिंग म्हणतात. एव्हिडन्स बेस्ड थिंकिंग. हो. तुमचं मन तुम्हाला सांगत आहे की तू यातून बाहेर पडू शकत नाहीस, पण तुमचा भूतकाळ तुम्हाला पुरावा देत आहे की तू याआधीही हे केलं आहेस आणि तू पुन्हा करू शकतोस. वाह. हा, तुमच्याच अनुभवावर आधारित एक भक्कम युक्तिवाद आहे, जो त्या निराशेच्या भावनेला खोटं ठरवतो. तर याचा अर्थ असा की हा विचार एक प्रकारचा दिलासा आणि आशा देतो. जसं भूतकाळात झालं तसंच भविष्यातही होईल. आपण या दुःखातून नक्कीच बाहेर पडू आणि कदाचित भविष्यात अशा व्यक्तीला भेटू जो आत्ताच्या प्राक्तन जोडीदारापेक्षाही जास्त चांगला असेल. ही आशाच आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देते. हो, कारण मानवी मन भविष्याचा वेध घेत असतं. जर भविष्य अंधकारमय वाटत असेल तर वर्तमान असह्य होतं. पण जर भविष्यात आशेचा एक छोटासा किरण दिसला तर वर्तमानातील वेदना सहन करण्याची ताकद आपोआप मिळते. तर आजच्या या चर्चेतून आपण ब्रेकअपच्या वेदनेतून सावरण्यासाठी 3 महत्त्वाच्या मानसिक रणनीती पाहिल्या. पहिली, प्राक्तन जोडीदाराच्या उणिवांची यादी करून गुलाबी चष्मे उतरवणे आणि वास्तवाला स्वीकारणे. दुसरी, प्रवास, नवीन छंद किंवा वाचन यांसारख्या नवीन सकारात्मक अनुभवांनी आपल्या मेंदूला भरणे आणि जुन्या आठवणींना मागे टाकणे. आणि तिसरी, आपल्याच भूतकाळातील अनुभवांचा आरसा म्हणून वापर करणे आणि स्वतःच्या लवचिकतेवर, पुन्हा उभं राहण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. या सगळ्याचा अंतिम उद्देश फक्त कोणाला तरी विसरणे हा नाहीये. नाही. तर स्वतःची काळजी घेणे, या अनुभवातून शिकणे आणि एक अधिक मजबूत व्यक्ती म्हणून पुढे जाणे हा आहे. नात्याची इच्छा असणं किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण येणं ही काही लाजिरवाणी गोष्ट नाहीये. बरोबर. या भावना नैसर्गिक आहेत. महत्वाचं हे आहे की आपण त्या भावनांच्या आहारी न जाता त्यांना योग्य दिशा देतो. आणि या लेखाच्या शेवटी खूप सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला आहे. कोणता? जगात जेवढे लोक सिंगल आहेत, म्हणजे कोणत्याही नात्यात नाहीत, त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांना अजूनही त्यांची खास व्यक्ती सापडलेली नाहीये. मग आपण ब्रेकअप नंतरच्या या काळाकडे एक नुकसान किंवा अपयश म्हणून पाहण्याऐवजी स्वशोधाच्या प्रवासावर असलेल्या एका मोठ्या समुदायात पुन्हा सामील होण्याची संधी म्हणून पाहू शकतो का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.